अयोध्येतील राम मंदिर न्यासाच्या निधीत झालेल्या कथित गैरव्यवहाराविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे। उद्धव ठाकरे 18 जुलैला नागपूरमध्ये रामरक्षा पठण आंदोलन करणार आहेत। आंदोलनासाठी रामनगर राम मंदिर, राजाबक्षा राम मंदिर किंवा गणेश टेकडी मंदिर या 3 पर्यायांवर चर्चा सुरू आहे। त्यातील रामनगर राम मंदिराचे मुख्यमंत्री फडणवीस हे आजीवन सदस्य आहेत। याच रामनगर राम मंदिरात आरती करून आंदोलन करण्याचा विचार सुरू आहे। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि आमदार अंबादास दानवे थोड्याच वेळामध्ये नागपूरमध्ये दाखल होणार आहेत। ज्या रामाच्या करसेवाला ते गेले ते राम मंदिर जर लुटलं जात असेल तर देवेंद्र फडणवीस असतील किंवा त्यांनी निर्माण केलेली राम मंदिरं असतील त्या सगळ्या पुजाऱ्यांनी भक्तांनी आमच्या आंदोलनात सहभागी व्हावं। मी तर देवेंद्र फडणवीसांना खुलं निमंत्रणच देतोय। मग जर ते त्या न्यासाचे आजीवन सदस्य असतील तर जरूर त्यांनी आमच्या रामरक्षा आंदोलनात सहभागी व्हावं। दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रामरक्षा आंदोलनावरून उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली आहे। उद्धव ठाकरेंनी 2 पानं रामरक्षेची वाचावी, मागच्या वेळी ते वाचू शकले नाहीत असं म्हणत फडणवीसांनी हल्लाबोल केलाय। तर उद्धव ठाकरे फक्त बाहेरून पाठिंबा देत असल्याचं शिंदेंचं म्हणणं आहे। माझी एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी किमान 2 पानं तरी रामरक्षेचे वाचावे। राजकीय आंदोलन रामाच्या नावाखाली करणं योग्य नाही आहे। मागच्या वेळेस ते रामरक्षा वाचू शकले नाहीत। मी देखील त्यांची तयारी असेल तर त्यांच्यासोबत रामरक्षा म्हणायला तयार आहे। मला पूर्ण रामरक्षा येते। समजा नसती आली तरी किमान वाचता तर यायला पाहिजे। तुम्ही रामरक्षा आंदोलन करता आणि रामरक्षाच वाचता येत नाही, कुठलं आंदोलन आहे तुमचं? उशिरा सुचलेलं शहाणपण म्हणावं लागेल आणि त्यांचा नेहमीच सगळ्यांना बाहेरून पाठिंबा असतो, घरातून पाठिंबा असतो। तुम लढो हम कपडा संभालताय आणि एक मन आहे, बुडाला जळतंय आणि डोंगरावरची आग विझवायला पळतंय, अशी उबाटाची आता अवस्था झालेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.